नमस्कार. नवराष्ट्र नववार्तामध्ये मी मृणाल ढोक आपल्या सर्वांचं स्वागत करते. आपण या कार्यक्रमामध्ये अनेक मान्यवरांशी चर्चा करत असतो. आज आपल्यासोबत इम्रान राही सर जुळलेले आहे. आज आपण त्यांच्याशी चर्चा करणार आहोत. सर्वप्रथम सर्व प्रेक्षकांना हिंदी विश्व दिवसाच्या हार्दिक हार्दिक शुभेच्छा. नमस्कार सर, नवराष्ट्रामध्ये आपले स्वागत. नमस्कार नमस्कार, खूप खूप स्वागत तुमचे. तुम्ही आमच्याकडे आले आणि मला तुमच्यासोबत बोलायची संधी मिळाली, त्याच्याबद्दल मी तुमचे आभारी आहोत. सर, तुम्ही 2 पुस्तके सुद्धा लिहिली आहे आणि गझलकार सुद्धा आहे, कवी सुद्धा आहे. तर सगळ्यात पहिले आपले प्रेरणास्थान कोण आहे याबाबत काय सांगाल? माझे प्रेरणास्थान जे होते ते हाजी जिगन घाटी साहेब आणि दुसरे जे माझे प्रेरणास्थान आहे ज्यांच्यामुळे मी शायरी शिकलो ते जमा साहेब होते. अलीकुज जमा अन्सारी साहेब. ते पुण्याला होते आणि पुण्याच्या युनिव्हर्सिटीला ते पर्शियनचे लेक्चरर होते. मी शाळेपासूनच मला त्यांनी प्रोत्साहित केलं, तेव्हा तू एक चांगला भविष्यात एक चांगला कवी बनू शकतो, तुझं लिहिणं चांगलं आहे, तुला शेर कसे लिहायचे, शायरी कशी करायची याची समज आहे, अशी आमची इच्छा आहे की बघ तू पुढे एक चांगला शायर किंवा चांगला कवी या नात्याने तुझी निश्चितच भारतात देशात तुझी ओळख होईल. आणि मी आज त्यांची आठवण करून आज तुम्ही हिंदी दिवसाच्या कार्यक्रमानिमित्त माझ्याकडे आले आणि माझे मनोगत तुम्ही इथे घेण्यासाठी आले. मला त्यांची आठवण येऊन राहिली. ते दोघांची आज ते दोन्ही जगात नाही, पण त्यांनी असं मला वाटते की त्यांनी माझ्याबद्दल जे भविष्यवाणी केली होती ती कुठेतरी खरी ठरली आणि मला या क्षेत्रात भरपूर लोकांचा स्नेह, लोकांचं प्रेम मला मिळाले. मी 1984 पासून शायरीच्या क्षेत्रात गेलो, शायरी मी सुरू केली आणि हळूहळू मी कवी संमेलन, मुशायरे, परत विभिन्न हिंदी आणि उर्दूच्या पुस्तकासाठी माझे साहित्य, माझे गझला बरेच प्रकाशित झालेले आहे. सर, आता मला कळलं की आपले जे दुसरे पुस्तक आहे त्याचं विमोचन जे आहे उपराष्ट्रपती यांनी केलेलं होतं. याबाबत प्रेक्षकांना काय सांगाल? ते पुस्तक मध्ये नेमकं काय आहे आणि ते उपराष्ट्रपतींनी त्याचं विमोचन केलंय? माझं जे दुसरं पुस्तक आहे पयामे राही, या पुस्तकामध्ये देशातले बरेच मोठी मंडळी, ज्याच्यात राजकीय लोक आहे, त्याच्यात साहित्यिक लोक आहे, कला क्षेत्राचे लोक आहे आणि सामाजिक क्षेत्राचे लोक आहे. माझ्या पुस्तकामध्ये, त्या पुस्तकामध्ये 110 गझला आहे आणि बरेच असे गझला आहे जे भारताच्या प्रमुख मॅगझिन्स मध्ये, पेपरामध्ये ते प्रकाशित झाले. मी या पुस्तकाचं जे माझं पुस्तकाचं विमोचन उपराष्ट्रपती साहेबांनी 22 फेब्रुवारी रोजी दिल्लीला केलं व जगदीप धनखड साहेबांनी. या प्रसंग मला आपल्या वर्धेचे जे खासदार आहे रामदासजी तळस ज्यांच्यामुळे प्राप्त झाला. त्यांनी माझ्यासाठी त्यांची तारीख घेतली आणि त्यांच्या पुढाकारानं माझा पुस्तक उपराष्ट्रपती साहेबांच्या हस्ते त्याचं विमोचन झाला. मी खूप आनंदित आहो का एवढ्या मोठ्या पदावर बसलेले उपराष्ट्रपती साहेब त्यांच्या हस्ते माझ्या पुस्तकाचा विमोचन होणे हे माझ्यासाठीच नाही, संपूर्ण आपल्या वर्धा जिल्ह्यासाठी मी समजतो की एक गर्वाची गोष्ट आहे. सर, आता जे नवीन साहित्यकार आहे किंवा कवी आहे किंवा गझलकार आहे यांच्यासाठी आपण म्हणजे ज्येष्ठ आहात तर काय आव्हान कराल? लिखाण कामात म्हणा किंवा गझल मध्ये करा. तुम्हाला एक गोष्ट मी सांगतो की आजकाल साहित्य जे आहे ते खूप कमी लोकांची याची आवड राहिलेली आहे. साहित्य आजकाल लोक टीव्ही आणि दुसरे माध्यम आहे त्याच्यामुळे जे आपली जे संस्कृती आहे भारताची, या संस्कृतीला कुठेतरी चालना मिळावी आणि एक चांगले विचार आपल्या समाजात रुजू येण्यासाठी एक नवीन पिढीनं मी समजतो की साहित्य क्षेत्रात त्यांनी रुची घ्यायला पाहिजे आणि साहित्याची आवड त्यांनी करून चांगले पुस्तक आपल्या घरी आणून पेपर वाचन, चांगले पुस्तकांचं वाचन आणि चांगल्या साहित्यांचं वाचन त्यांनी केलं पाहिजे असं मला वाटते. सर, तुम्ही एक ज्येष्ठ कवी आहे आणि गझलकार सुद्धा आहे, तर प्रेक्षकांसाठी एखादी गझल होऊन जाऊ द्या. मग गझला तर माझे खूप आहे, पण मी एक खूप जुनी गझल मला आठवण येते. तर मी पहिल्या काळात जेव्हा मी शायरी सुरू केली आणि ज्या गझलमुळे मला
पूर्ण भारतात प्रसिद्धी मिळाली ती गझल मला आठवण येते. मी तुम्हाला त्या गझलचे काही शेर मी तुम्हाला सांगतो. गजल असी होती कि आस के सीने पे जब खंजर लगा, आस के सीने पे जब खंजर लगा, दिल बहुत घबराया मुझको डर लगा, और गर निगाहें फैज मुझ पर खास थी, आफतों का तीर फिर क्यों कर लगा, और मौत मंडलाती रही सर पर मेरे, शोक आंखों को तेरी मंजर लगा, और लोग जीने के लिए ऐसे मरे कि कब्र पर भी नाम का पत्थर लगा. ये जो शेर होता या गजलचा, लोग जीने के लिए ऐसे मरे कब्र पर भी नाम का पत्थर लगा, या एक शेरामुळे मला पूर्ण भारतात प्रसिद्धी मिळाली आणि मी या शेरामुळे भारतात प्रसिद्ध झालो. तर मी हे गझल मला नेहमी माझ्या स्मरणात राहते. नेहमी जेव्हा केव्हा मी आता तुम्ही कवी संमेलन मुशायरे बंद केले, त्याचं एक मुख्य कारण हे होतं का माझ्यासोबत जे वर्धेचे माझे एक मित्र होते संजय नरेडी, जे हिंदीचे एक चांगले मोठे कवी होते, त्यांच्यासोबत आम्ही दोघांनी शायरीची सुरुवात केली होती. ते अचानक जग सोडून निघून गेले. तेव्हापासून मी कवी संमेलन मुशायरा कधीच कार्यक्रम अटेंड करत नाही, मी जात नाही. पण मला तुमच्या नवराष्ट्र परिवाराच्या आणि नवभारत परिवाराच्या माध्यमानं श्रोत्यांना हेच सांगायचं आहे की आपण चांगलं साहित्य आत्मसात करा, आणि साहित्य जे आहे आपल्याला एक मनाला जोडणारे माध्यम आहे असं मी आजच्या वेळेस तुम्हाला हिंदी बद्दल हे सांगेल की हिंदी अशी भाषा आहे जे आपल्याला सर्वांना जोडून एक राष्ट्रीय एकात्मता, बंधुभाव याला मजबूती प्रदान करण्यासाठी हिंदीचे आपण जरूर हिंदी शिकावी, हिंदी बोलावी आणि हिंदीत व्यवहार करा. धन्यवाद सर, नवराष्ट्रासोबत छानपैकी चर्चा केल्याबद्दल आणि छानपैकी गझल सरांनी म्हणून दाखवलेली आहे. सरांना सुद्धा विश्व हिंदी दिवसाच्या हार्दिक शुभेच्छा आणि सर्व प्रेक्षकांना सुद्धा जाताना विश्व हिंदी दिवसाच्या हार्दिक शुभेच्छा. यानंतर असेच कार्यक्रम बघण्यासाठी बघत रहा नवराष्ट्र नववार्ता. मृणाल ढोक, वर्धा.